नमस्कार. तुम्ही पाहत आहात मराठी भूमी. जानेवारी 2026 मध्ये देशात सोन्याच्या दरांनी अक्षरशः इतिहास रचला. जानेवारी 30 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत सर्व विक्रम मोडत तब्बल 1,80,000 रुपये प्रति तोळा इतकी पोहोचली होती. तज्ज्ञांचा अंदाज होता की सोनं अजून वाढेल, पण पुढच्याच काही दिवसांत चित्र पूर्णपणे बदललं. फक्त 20 दिवसांत सोन्याचे दर जवळपास 30,000 रुपयांनी खाली आले आहेत. 18 फेब्रुवारीपर्यंत हे दर 1,50,000 रुपयांच्या आसपास घसरले आणि आता काही विश्लेषकांचा अंदाज आहे की सोनं 1,00,000 रुपयांच्या खालीही जाऊ शकतं. मग अचानक असा काय बदल झाला? यामागे रशिया आणि अमेरिकेमधील संभाव्य आर्थिक करार कारणीभूत ठरू शकतो का? चला सविस्तर समजून घेऊया. रशियाची अमेरिकेला नेमकी ऑफर काय? आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार रशिया आणि युक्रेन युद्धानंतर रशिया अमेरिकेसोबत आर्थिक चर्चेसाठी तयार असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, रशिया पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये व्यापार सुरू करू शकतो. सध्या रशिया तेल आणि इतर व्यापारासाठी डॉलरऐवजी रुबल, युआन किंवा स्थानिक चलनांचा वापर करत आहे. मात्र आता पुन्हा डॉलरकडे वळण्याचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. रशियाने डॉलर का सोडला होता? डिडॉलरायझेशन. 2014 मध्ये क्रिमिया प्रकरण आणि 2022 मध्ये युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले होते. अमेरिकेने रशियाचे सुमारे 300 अब्ज डॉलरचे परकीय चलन साठे गोठवले. यामुळे रशियाने डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली, ज्याला डिडॉलरायझेशन म्हणतात. रशियासोबतच चीन, भारत आणि ब्राझील या देशांनीही सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला. सोन्याच्या दरांवर याचा परिणाम कसा होतो? जेव्हा जगभरातील सेंट्रल बँका डॉलरऐवजी सोनं खरेदी करतात तेव्हा बाजारात सोन्याची मागणी वाढते आणि किंमती गगनाला भिडतात. चीन आणि भारताने गेल्या काही वर्षांत आपला सोन्याचा साठा प्रचंड वाढवला आहे, म्हणूनच सोन्याचे दर सतत वर जात होते. जर रशिया पुन्हा डॉलरकडे वळला तर काय होईल? जर रशियाने पुन्हा डॉलरमध्ये व्यापार सुरू केला तर डिडॉलरायझेशनची गती मंदावेल. सेंट्रल बँका सोनं खरेदी करण्याचा वेग कमी करतील किंवा साठ्यातील सोनं विकू शकतील. परिणामी बाजारात सोन्याचा पुरवठा वाढेल आणि मागणी कमी झाल्यामुळे दर वेगाने घसरतील. सोनं 1,00,000च्या खाली येऊ शकतं. गेल्या 20 दिवसांतच सोनं 15 ते 17% खाली आलं आहे. जर जागतिक स्तरावर डॉलर पुन्हा मजबूत झाला आणि गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी डॉलरला पसंती दिली तर दर आणखी खाली येऊ शकतात. काही विश्लेषकांच्या मते पुढील वर्षभरात भारतात सोन्याचे दर 90,000 ते 1,00,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर होऊ शकतात. अर्थात हे सर्व अंदाज जागतिक राजकारण आणि आर्थिक निर्णयांवर अवलंबून असतील. निष्कर्ष: रशिया जर पुन्हा डॉलर वापरण्याचा निर्णय घेत असेल तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावर, गुंतवणूकदारांवर आणि थेट आपल्या खिशावरही होणार आहे. आता रशिया आणि अमेरिका खरंच करार करतात का आणि डिडॉलरायझेशनची प्रक्रिया थांबते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं मत काय आहे? सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का, की अजून घसरण बाकी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सखोल आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी मराठी भूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.